नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा विषय आहे की सोने आणि चांदी तुम्हाला करोडपती बनवून देणार का? तर याचं उत्तर आहे नक्कीच हो. का? कारण आजचं जर तुम्ही मार्केट बघितलं तर आजचा मार्केटमध्ये सिल्वरचा म्हणजे आता 10:30 वाजले आहेत. तर 10:30 वाजता सिल्वर आता 4.5% प्लस मध्ये आहे. म्हणजे सिल्वरचा एका दिवसाचा रिटर्न जो आहे तो 4.5% आहे आणि गोल्ड जो आहे तो 1.20% वाढलेला आहे. तर मार्केटमध्ये गेल्या 10-20 वर्षाचा जर तुम्ही कालावधी बघितला तर या वर्षीचा सगळ्यात मोठा रिटर्न आहे. सिल्वर आत्ताच्या घडीपर्यंत या वर्षीचा 1 वर्षाचा रिटर्न हा सिल्वरचा आहे 54% आणि गोल्डचा आहे तुमचा 45%. म्हणजे या वर्षी सिल्वर आणि गोल्डने एकदम धमाकेदार रिटर्न दिलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, जर तुम्ही मागच्या वर्षी समजा तुम्ही 1,00,000 रुपये सिल्वर मध्ये लावले असते तर या वर्षी तुम्हाला त्याचे 1,54,000 रुपये झाले असते, जे की स्टॉक पण एवढे रिटर्न देत नाही. आणि गोल्डचं जर तुम्ही 1,00,000चे मागच्या वर्षी तुम्ही गोल्ड घेतला असतं तर तुम्हाला ह्या वर्षी त्याचे रिटर्न 1,45,000 रुपये झाले असते. म्हणजे जेवढा इंडेक्सनं रिटर्न दिलेला नाही तेवढा रिटर्न तुमचा गोल्ड आणि सिल्वरनं दिला आहे. तर याच्या मागे कारण काय, गोल्ड आणि सिल्वर एवढं वाढण्याचं कारण काय, ह्याचं आपण एक थोडक्यामध्ये समजून घेऊया. तर एक सुरुवातीचा पहिला मुद्दा म्हणजे अमेरिकेची जी फेडरल बँक आहे तर तिने त्यांचा जो व्याजाचा जो टक्का आहे तो 0.25% हा कमी केला आहे. अमेरिकेच्या व्याजदरावर सगळं गोल्ड सिल्वरचं दर ठरले जातं साधारणपणे, कारण की जे मोठे इन्व्हेस्टर आहेत तर त्यांना शेवटी रिटर्नशी मतलब असतं. तर तिकडे रिटर्न एवढे कमी आहेत त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की जागतिक अनिश्चितता. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर जगावर युद्धाचं सावट आहे, तुमचं जगावर युद्धाचं सावट आहे, जागतिक अनिश्चितता आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्याने विचार करता येऊ शकतो रशिया युक्रेन युद्ध चालू आहे, जी पूर्ण जगामध्ये जी महासत्ता आहे रशिया, तर त्या रशियाचं युक्रेनवर युद्ध चालू आहे. त्यामुळं जागतिक जो व्यापार आहे तो थांबलेला आहे. जगामध्ये ही लोकांमध्ये भावना आहे की तिसरं महायुद्ध चालू होतंय का नाही, तर हा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे. त्याच्यानंतर तुमचं आता इराणचं युद्ध झालं, तर हे युद्धजन्य परिस्थिती सगळीकडं पूर्णपणे उद्भवली आहे. त्यामुळं जगामध्ये काय असतं, ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तर त्यावेळेला तुमचं गोल्ड आणि सिल्वर वाढलं जातं. आता ह्याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊया. 2019-20 साली कोरोना आला. तर 2019-20 साली कोरोना आल्यानंतर तुमचं सोन्याचे जे भाव आहेत तर त्यावेळेला लोकांना माहितीच नव्हतं की हा जो पिरियड आहे कोरोना किती दिवस टिकेल. तर त्यावेळेला पण सोन्यामध्ये अशीच तुम्हाला स्पाइक आलेली दिसेल तुम्हाला. पण ती स्पाइक 1 वर्षभर चालली. त्याच्यानंतर मार्केटनं जसं लोकांना समजलं की हे काही जास्त दिवस टिकणार नाही आणि जग हे पूर्ण पूर्वपदावर आलं, त्याच्यानंतर मग सोन्याचे दर स्थिर राहिले आणि जागतिक बाजारपेठ उंचावली. म्हणजे सोनं हे काय करतं, सोनं आणि चांदी हे तुमच्या जागतिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर सगळा त्याचा दर ठरवला जातो. म्हणजे जर तुमची पूर्ण जगाची बाजारपेठ ही जर वाढत असेल तर त्यावेळेला सोनं हे खाली राहतं आणि ज्या वेळेला जागतिक बाजारपेठचा दर तुमचा कमी होतो, जागतिक बाजारपेठ उतरते, त्यावेळेला सोनं वाढते. तर गेल्या 1 वर्षामध्ये ही कंडिशन टोटली आहे. म्हणजे पूर्णपणे तुम्ही 1 जर वर्षाचा विचार केला तर 1 वर्षामध्ये तुम्हाला असं जागतिक बाजारपेठ वाढेल असं तुम्हाला कुठंच दिसलं नाही. त्याच्यामध्ये आलं अमेरिकेमध्ये इलेक्शन होतं. अमेरिकेमध्ये इलेक्शन असल्यानंतर तुमचे ट्रम्प सरकार आले. तर ट्रम्प सरकार कोणती धोरणं राबवते आणि कोणती घोषणा देते याच्यावर पण जागतिक बाजारपेठचं भविष्य अवलंबून होतं. पण ट्रम्प सरकारने जी धोरणं घेतली आणि त्यांनी जो व्यापाराच्या दृष्टिकोनातून बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे निगेटिव्ह मध्ये गेला. म्हणजे लोकांना असं वाटलं की ट्रम्प सरकार आल्यानंतर बाजारपेठेमध्ये चांगले दिवस येतील, पण तसं काही झालं नाही. त्याच्यामुळे सोन्याचे हे दर
आर्थिक अनिश्चितता झाली, म्हणजे पूर्णपणे बाजारपेठेमध्ये अनिश्चितता आली. त्याच्यामुळे सोने आणि चांदीचे दर हे वाढत गेले. आणि हे कुठपर्यंत चालेल, तर हे जोपर्यंत ट्रम्प सरकार त्यांच्या धोरणामध्ये बदल करत नाही आणि ही जी युद्धजन्य परिस्थिती आहे तो ती जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हे सोने आणि चांदीचे दर असेच वाढतील. मधी स्पाइक येतील, मधी छोटे मोठे स्पाइक येतील, सोनं आणि चांदी 3%, 5% अशी कमी होईल, पण पूर्णपणे कमी होईल 20%, 30%चा असा फॉल येईल असं याच्यामध्ये काय वाटत नाही. तर ही होती छोटीशी सोने आणि चांदी याच्याविषयी अपडेट. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनेलमध्ये नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सोने आणि चांदी ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो फिजिकली घ्यावी का डिजिटल घ्यावी. आता सोने आणि चांदीमध्ये तुम्हाला सोने आणि चांदी हा प्रत्येकाच्या आत्मीयतेशी एक भिडलेला प्रश्न असतो. तुम्ही पहिलं आपले आजी आजोबा हे भरपूर सोने करून ठेवायचे, कारण की सोने हे कधी पण मोडता येऊ शकतात आणि कधी पण त्याचे पैसे घेता येऊ शकतात. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे, जर समजा तुमच्या घरावर घरामध्ये चोरी झाली तर तुमचं सोनं आणि चांदी एकदम पूर्णपणे लॉस होऊ शकतो. म्हणजे जे तुम्ही जी ऍसेट व्हॅल्यू जी बनवलेली आहे ती पूर्णपणे झिरो होऊ शकते. पण त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये करताना तुम्हाला ऑप्शन आला आहे, तुम्ही डिजिटली पण सोने आणि चांदी घेऊ शकता. जर तुम्ही ह्याचा विचार केला तर सिल्वरची तुम्ही फक्त 140 रुपये मध्ये सिल्वर खरेदी करू शकता. म्हणजे तुमच्याकडे जर 140 रुपये असतील तर तुम्ही 140 रुपये मध्ये सिल्वर खरेदी करू शकता. गोल्डचा जो आहे रेट डिजिटली तो आहे 95 रुपये आत्ताचा. म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्ही सिल्वर ईटीएफ म्हणून असतो, प्रत्येक बँकेचा आहे, म्हणजे भरपूर तुम्ही ईटीएफ मध्ये आहेत प्रकार त्याचा. तर तो सिल्वर ईटीएफ किंवा गोल्ड ईटीएफ हे तुम्ही घेऊ शकता डिजिटली. आणि तुमच्या डिजिटली जे तुमचे डीमॅट अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो सेव्ह करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. म्हणजे तुम्हाला ही संधी आहे की तुमच्याकडे 1 लाख रुपयेच पाहिजेत किंवा 10 लाख रुपयेच पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडे 140 रुपये जरी असतील तरी तुम्ही आत्ताच्या क्षणापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याच्यामध्ये. आणि गोल्डमध्ये 95 रुपये, म्हणजे एवढ्या कमी पैशामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, जो आपण सोने मोडताना किंवा चांदी मोडताना जो मेकिंग चार्ज लावला जातो, तर याच्यामध्ये मेकिंग चार्ज वगैरे तसला कुठलाही हिडन चार्जेस नाही. ज्या प्राइसला तुम्ही घेतलेलं आहे आणि ज्या प्राइसला तुम्ही विकणार आहे त्याच्यावरही कोणताही चार्ज लागत नाही. फक्त टॅक्स जे गव्हर्नमेंटचे असतात ते फक्त जातात, एवढंच हे सोपं झालेलं आहे. आणि आपली पुढची सिरीज येणारच आहे ईटीएफची, तर त्या ईटीएफ मध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे संक्षिप्तपणे सांगेन. धन्यवाद.